तर मंडळी, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपल्या महाराष्ट्रातील गोरगरीब मजूर शेतकऱ्यांसाठी आहे। तर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा आता ऑनलाईन लाभ आता त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। पूर्वी कसं ऑफलाईन जो लाभ आहे तो मिळत होता, आता ऑनलाईन लाभ सुद्धा या अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा ऑनलाईन लाभ आता मिळणार आहे। तर हा लाभ कोणता आहे, ही योजना कोणती आहे, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आजचा हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहावा, ऐकावा। ठीक आहे, बरोबर पहा, शेवटपर्यंत पहा, कारण मी मागे पण व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघू शकता। हा व्हिडिओ जो आहे कसा आहे, शेतकऱ्यांचा समजा अपघात झाला, मृत्यू झाला असेल तर त्यांच्या कुटुंबाला काही 2 लाख म्हणा, 3 लाख रुपये म्हणा, त्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला असेल तर 2 लाख रुपये, जर अपघाती जखमी झालेला असेल तर 1 लाख रुपये असा शेतकऱ्यांना मिळते। ही योजना भरपूर शेतकऱ्यांना, आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती नाही। ठीक आहे, तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ठीक आहे, आता ऑनलाईन सुद्धा लाभ आता या अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा ऑनलाईन लाभ आता घेता येणार आहे। पूर्वी ऑफलाईन घेता येत होता, आता ऑनलाईन घेता येणार आहे। ठीक आहे, शेतकरी मंडळींनी ज्यांच्या घरी शेती आहे, शेतकरी आहेत, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन मिळणार आहे। यापूर्वी हा लाभ केवळ ऑफलाईन मिळत होता, पण आता नवीन निर्णयानुसार तो आता ऑनलाईन मिळणार आहे। याचा जो लाभ आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील हजारो लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या नवीन निर्णयाची घोषणा केलेली आहे। ते म्हणाले, शेतात काम करताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना आजीवन अपंगत्व प्राप्त होते। अशा घटनांमध्ये शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने 19 एप्रिल 2023 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना सुरू केली आहे। त्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास 2 लाख, तर एक डोळा किंवा एक अवयव कायम स्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपयापर्यंत जी आर्थिक मदत आहे ती दिली जाते। आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सविस्तर प्रस्ताव व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत होती। त्यात कागदपत्रातील त्रुटी, पूर्ततेतील विलंब अशा काही आदी कारणांमुळे अनुदान देण्यास विलंब होत होता। यावरती उपाय म्हणून राज्य सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेले आहे। ते पुढे म्हणाले, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार घराबाहेर न पडता त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरूनच अर्ज भरू शकतील। अर्जाची सद्यस्थिती ही महाडीबीटी पोर्टलवरती पाहता येणार आहे। सद्यस्थिती म्हणजे जे अर्जाचं स्टेटस आहे ते पाहता येणार, महाडीबीटी पोर्टलवरती पाहता येणार आहे। पोर्टलवरती अर्ज भरल्यानंतर तो थेट कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या लॉग इनवरती जाणार आहे। त्यानंतर तुमच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळली तर त्याची माहिती संबंधित शेतकरी किंवा त्याच्या वारसदारांना मोबाईलद्वारे मिळणार आहे। तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावांची जी तपासणी आहे ते करण्यात येईल। त्यानंतर तहसीलदाराच्या नेतृत्वातील समिती मंजुरी देईल। अखेर मंजूर अनुदानाची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकरी किंवा वारसदारांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी 120 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ते केलेली आहे। आज 4359 शेतकरी प्रस्तावांना 88.19 कोटी रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे। महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने योजना राबविल्यामुळे जे अर्ज प्रक्रिया आहे ते अधिक वेगवान, पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित होणार आहे। तर बघा, आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किंवा त्याच्या मुलांना या योजनेबद्दल माहीतच नाही। दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातील भरपूर शेतकऱ्यांचा अपघातग्रस्त मृत्यू होतो।
काही सर्पदंशामुळे होतो, तर कधी शेतामध्ये असताना वीज पडून मृत्यू होतो। ते राज्य सरकार जे आहे, जे शेतकरी आहे, ती महिला असो की पुरुष शेतकरी असो, ते राज्य सरकार पाहत नाही। महिला शेतकरीसुद्धा या अपघातग्रस्तामुळे शेतकरी जे आहे मृत झालेले असेल, महिला शेतकरी मृत झालेली असेल, तरीसुद्धा त्यांची मुलं जी आहे ते या अनुदानासाठी अर्ज करू शकतात। महिला शेतकरी असो की पुरुष शेतकरी असो, अपघातग्रस्त समजा शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल, कोणत्याही कारणामुळे शेतात असताना सर्पदंशामुळे झाला असेल किंवा वीज पडून मृत्यू झाला असेल, किंवा जो शेतकरी आहे तो अपघातग्रस्त म्हणजे ॲक्सिडेंटली मरण पावला असेल, मृत्यू झाला असेल, तरीसुद्धा जो त्यांचा मुलगा आहे तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो। ठीक आहे। जर जखमी झाला असेल, एक डोळा कायमचा गेला असेल, किंवा शरीरातील कोणता एक हात म्हणा, एक पाय म्हणा, किंवा कोणतं पण अंग असेल, कायमस्वरूपी त्या शरीराचं अपंगत्व आलं असेल, ठीक आहे, एका अवयवाचं अपंगत्व आलं असेल, तरीसुद्धा तो शेतकरी आता 1 लाख रुपयासाठी या योजनेसाठी अर्ज करू शकतो। ही योजना आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, भरपूर शेतकऱ्यांना माहिती नाही आहे। ठीक आहे। तर मंडळी, माझी हीच विनंती आहे की माझी हात जोडून हीच विनंती आहे की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। ठीक आहे। त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ज्या शेतकऱ्यांचा अपघातग्रस्त मृत्यू झाला असेल, त्यांच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा हक्क तुमचा आहे। हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, माझी हात जोडून विनंती आहे। ठीक आहे। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।